हेडलाईन्स. प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा दणका. महायुतीचे 70 उमेदवार बिनविरोध. मतदानाआधीच भाजपचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी. बिनविरोध निवडीवरून राज ठाकरेंचे सवाल. उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नसल्याचं वक्तव्य. बिनविरोध उमेदवार निवडणूक आयोगाच्या रडारवर. बिनविरोध उमेदवारांसंदर्भात निवडणूक आयोगाने मागवला अहवाल. पालिका आयुक्त देणार अहवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो. महापालिका प्रचारासाठी भाजपनं कंबर कसली. भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ. मुंबईतील वरळी डोममध्ये संध्याकाळी पहिली जाहीर प्रचार सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंसह नेते राहणार उपस्थित. बाबूराव चांदेरेंच्या मुलावर गुन्हा दाखल. पैसे वाटताना पकडल्याचा विरोधकांचा आरोप. शिर्डीतील साईबाबांच्या चरणी 8 दिवसात 23 कोटी 29 लाखांहून अधिक रकमेचे दान. तर 8 लाखांहून जास्त भाविकांनी घेतलं दर्शन. ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा बाबुली मेस्त्री. मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये दशावतारची एंट्री. नमस्कार, मी प्रियांका लाठी. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मूड महानगरपालिकांचा नेमका काय आहे, थेट ग्राउंड झिरो वरून बुलेटिन घेऊन येत आहेत माझे सहकारी विशाल. धन्यवाद प्रियांका. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी मूड महाराष्ट्राचा जाणून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मूड महापालिकांचा काय, एकूण मूड महापालिकांचा 29 महानगरपालिका राज्यभरात, पण सगळ्यांचं लक्ष आहे ते मुंबईचा किंग कोण होणार या गोष्टीकडे. त्याच्यामुळे आज मुंबईकरांचा नेमका मूड काय आहे, 227 मतदारसंघ आणि एकूण कोणाचा कसा जोर आहे, थोड्याच वेळात पाहणार आहोत मूड महापालिकांचा. मंडळी, ताईमाई अक्का, विचार करा पक्का आणि तो जो उमेदवार तुम्हाला पटतोय त्यावरतीच मारा शिक्का. मंडळी, आपण आहोत आत्ता या क्षणाला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये. हेच ते शिवाजी पार्क जिथे शिवसेनेचा जन्म झाला. हेच ते शिवाजी पार्क ज्याने असंख्य सभा बघितल्या. हेच ते शिवाजी पार्क जिथं मुंबईकर येऊन इथं बदलणाऱ्या सत्ताकारणाचं वेगवेगळ्या घडामोडींचा साक्षीदार झाला. या शिवाजी पार्कात नवीन खेळाडू देखील तयार झाले. तिथेच आज आपण मुंबईकरांचा मूड जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मूड महापालिकांचा कसा आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी जसं तुम्हाला म्हणालो की 227 मतदारसंघ आहेत मुंबईचे. एकूणच मुंबईवरती आपण चर्चा करणार आहोत. ही मुंबई पुन्हा एकदा बदलण्याकरता, म्हणजे बघा 2017 नंतर आपण पाहिलं तर निवडणुका झाल्या नाहीत. 8 वर्ष प्रशासक होता, तरीही त्याच्यापूर्वी दिलेली आश्वासनं त्या कालावधीत पूर्ण झाली का? गेल्या कालावधीत लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेबरोबर किती होती हा देखील एक मुद्दा आहे. आणि कोविडचा कालावधी देखील आपण बघितला, ज्यात माणूस खांद्याला खांदा लावून माणुसकीने उभा होता. चला, पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. 2 भाऊ देखील एकत्र आलेले आहेत. काय एकूण या महापालिकांवरती, तिथल्या राजकारणावरती, सत्ताकारणावरती याचा परिणाम दिसून येईल. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट नेहमीप्रमाणे संदीप पवार माझ्याबरोबर आहेत आणि माझ्याबरोबर आहेत लोकप्रतिनिधी. असं आहे मंडळी, मी सगळ्यांना आमंत्रित केलं. आवर्जून या ठिकाणी तिसरी आघाडी काँग्रेस आणि वंचित जी आपण बघतोय त्याचे स्वप्नील जवळगे आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते उमेदवार देखील आहेत आणि शिवाय पक्षाच्या वतीने त्यांची भूमिका, म्हणजे आघाडीच्या वतीने त्यांची भूमिका ते मांडणार आहेत. कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. काही शिवाजी पार्कचे स्थानिक या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र संजय भिडे आहेत, शिवाय माझे मित्र देसाई देखील आहेत. शिवाय ही चौकट मात्र अजून रिकामी आहे.
का कुणास्तव पण युबीटीचे कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असावे त्याच्यामुळे ते आलेत ते असं म्हणतात आमचे कार्यकर्ते पोहोचतील असा दावा त्यांनी केलाय. तिसरा मुद्दा आहे महायुतीचा. महायुतीला देखील मी आमंत्रित केलं. मी इथलेच एक महायुतीच्या भाजपच्या नेत्या त्यांना मी कॉल केला होता. त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला माहीमध्ये मात्र भाजपला जागाच सोडण्यात आलेल्या नाहीत, आम्ही नाराज आहोत आणि जर तुम्हाला शिंदे गटाचीच बाजू किंवा महायुतीची बाजू जाणून घ्यायची असेल तर शिंदे गटातल्याच प्रतिनिधीला तुम्ही बोलवा असं देखील त्यांनी म्हटलंय. पण असो, अखिल चित्रे आपल्याबरोबर आहेत. अखिल, तुमचं खूप खूप स्वागत. सुरुवात तुमच्यापासून करतो. बघा, असं आहे, शेवटी जबाबदारी आहे तुमच्यावरती आणि तुम्ही या ठिकाणी बोलायला पाहिजे. मी पहिल्या मुद्द्याला हात घालतोय. मराठी माणसाला साथ घालून दोन भाऊ देखील या ठिकाणी बोलताना दिसत आहेत. तुम्ही देखील मराठी माणूस तुमच्याबरोबर असल्याचा दावा करताय. पण माझा थेट पहिला प्रश्न आहे, मराठी माणसाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या बाबतीत तुमचं धोरण काय असणार आहे? हे बघा, काल आपण जर तो प्रेझेंटेशन जे काल दोन्ही ज्युनियर भावांनी जे दिलं, आदित्य ठाकरे साहेबांनी आणि अमित ठाकरे साहेबांनी जे जर आपण पाहिलं तर त्याच्यात खरं तर म्हाडा प्राधिकरण हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं. मुंबई महानगरपालिकेचं त्याच्यावर कंट्रोल नसतं. इथे जर म्हणजे राहण्याचा टक्का जर वाढवायचं जर आपण म्हणत असो, कन्स्ट्रक्शन करण्याचं, तर ते पहिल्यांदाच असं काल सांगण्यात आलं की मुंबई महानगरपालिका त्या दृष्टिकोनातनं काम करेल. खरं तर तशा कुठल्या आराखड्यात ते बसत नाही, ते बसतं राज्य सरकारच्या ह्याच्यात. पण शिवसेना आणि मनसे यावेळी अशा प्रकारचं प्राधिकरणची निर्मिती हे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत करतील आणि ते पण हे बाहेर जे MMR रिजनमध्ये येतात त्या प्रकारे नाही, तर इथेच मुंबईमध्ये वेस्टर्न सबअबमध्ये असेल किंवा ईस्टर्न सबअबमध्ये असेल, इथेच कमी किमतीत इथे राहणाऱ्या लोकांना घरं देण्याचं हे काल मला वाटतं प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेलं आहे. म्हणून त्याच्यावरनं जर घुमजाव करण्याचा काही प्रश्नच येत नाही. थेट तुम्ही तुमच्यावरती ठाम आहात. स्वप्नील, तुमच्याकडे येतो. चला, तिसरी आघाडी आहे. काँग्रेसने सोबळाचा नारा दिला, तुम्ही त्यांच्याबरोबर एकत्रित आलात, होय की नाही? बाळासाहेब आहेत, काँग्रेस आहेत, ते सगळे एकत्र लढतात. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका यंदा निश्चितपणे तुम्हाला गांभीर्याने घ्यावे लागणार आहेत. जर तुम्हाला या महापालिकेत बसायचं असेल, तुमचे लोकप्रतिनिधी निवडून आणायचे असतील, तुमचं काय धोरण आहे मराठी माणसाचा टक्का वाढावा या दृष्टिकोनातून? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, इथला मराठी टक्का हा कमी का झाला ह्याच्यावर देखील आपण चर्चा करायला हवी. या मुंबई महानगरपालिकेत ज्या मागच्या 25 वर्षापासून जे लोक सत्ता भोगतायत, आलटून पलटून ज्यांनी सत्ता भोगली, एक दुसऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे हे लोक होते. मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर यांनीच फेकलेला आहे ना. मुंबईतल्या सगळ्या मिल बंद पडल्यानंतर तिकडच्या जागा इथल्या अदानी अंबानीला देण्याचं काम देखील यांनीच केलेलं आहे. आणि मुंबईतला मराठी माणूस हा कल्याणच्या पुढे चाललाय. आता थोड्या दिवसानंतर मला वाटतं तो कर्जतच्या पुढे देखील जाईल. तर आम्ही जर वंचित बहुजन आघाडी यावेळेस जर सत्तेत येते काँग्रेसच्या सोबत, तर मुंबईतला महापौर हा आमच्या आघाडीचा असेल, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा. आणि मुंबईतला एकही मराठी माणूस आम्ही ह्या मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही. तसा आमचा आराखडा देखील आहे. मुंबईत अनेक महाराष्ट्र शासनाचे आणि मुंबई महानगरपालिकेचे जागा आहेत, रिकाम्या प्लॉट आहेत, ते स्वतः आमदार खासदार स्वतःच्या घशात घालतात. त्या जागांवरती इथल्या मराठी युवकांना, इथल्या मराठी तरुणांना आम्ही रोजगार निर्मिती करून देऊ आणि त्याच ठिकाणी त्यांना राहण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देऊ. बरं, असं तुमचं म्हणणं आहे. चला, आपण इथल्या स्थानिकांकडे जाऊयात. शिवाजी पार्क फक्त शिवाजी पार्क नाही आहे, तर ती एक संस्कृती आहे. बरोबर ना देसाईजी? बरोबर, ती एक संस्कृती आहे. आम्ही दादरकर, आम्ही शिवाजी पार्कात राहतो, आम्ही मुंबईत राहतो, ही लोक अभिमानाने सांगतात. कारण मुंबई त्यांनी बदलताना बघितलेली आहे, त्याचे ते साक्षीदार आहेत आणि तिथले स्थानिक असल्याचा त्यांना सार्थाभिमान आहे. मराठी माणसाचा टक्का का घसरला असं तुम्हाला वाटतं? मराठी माणसाचा टक्का घसरला हा शब्द जेवढा योग्य वाटतो, तेवढाच परप्रांतीयांचे इथे येणारे लोंढे हा देखील मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठी माणसाचा टक्का हा खाली आलेला दिसतो. मराठी माणूस बाहेर फेकला झाला आहे, त्याला भौगोलिक कारणं आहेत, त्याला काही कौटुंबिक व्यवस्था आहे कारणीभूत, व्यवसाय आहे, अनेक गोष्टी कारणीभूत आहे. इथल्या जागांच्या किमती वाढल्या, त्यामुळे मराठी माणसाच्या आवाक्या बाहेरच्या किमती गेल्या, त्यामुळे मराठी माणूस हा थोडासा बाहेर फेकला गेला आहे. पण त्याचं मराठी माणसाचं या मुंबईशी, या शिवाजी पार्कशी असलेली नाळ आणि नातं हे कधीच तुटणार नाही. मराठी माणूस हा कायम शिवाजी पार्कशीच ज्याला आपण म्हणतो की कनेक्ट राहिलेला आहे. कळलं की नाही? त्यामुळे मराठी माणसाचा असा काही टक्का कमी झालाय असं काहीच म्हणता येणार नाही. मराठी माणूस हा शिवाजी पार्कशी निगडीत राहिलेला आहे. बरोबर. पण मुंबई, ओव्हरऑल मुंबईबद्दल संजय भिडे, मराठी माणूस आमच्या बाजूने असं ठामपणे म्हटलं जातंय. प्रत्येक पक्ष, प्रत्येक आघाडी, महायुतीत असा दावा करते. तुमचं निरीक्षण काय?
मी फक्त 72 वर्ष मुंबईत राहतोय. फक्त 72 वर्ष फक्त 72 वर्ष. झाली की आता मग हां, 7 तप 7 तप झाली आहेत. त्याच्यामुळे मुंबईमध्ये होणारी स्थित्यंतरं मी मुळापासून बघितलेली आहे. शिवसेनेची स्थापना कशी झाली, मनसेची कशी झाली, काँग्रेस माझ्या जन्मापासून इकडे उरावर बसलेली होती. मूलतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या साठेलोटं असल्यामुळे आणि या ठिकाणी मुंबईतल्या जागा परप्रांतीयांच्या घशात घालण्याच्या जाणीवपूर्वक केंद्राकडून केलेल्या प्रयत्नामुळेच मुंबईमध्ये परप्रांतीय यायला उद्युक्त झाले. हां, मुंबई बंदर आहे, मुंबईमध्ये उद्योगधंदे आहेत, इकडे नोकरी धंद्यासाठी माणसं येणं हे स्वाभाविक आहे. पण स्थानिक माणसांना डावलून केवळ कमी पगार द्यावा लागावा म्हणून त्या ठिकाणी परप्रांतीयांच्या कामधंद्यामध्ये त्यांची आणलेली माणसं भरली गेली आणि त्यामुळे मराठी माणसं इकडून हळूहळू पण हे चित्र बदलेल जो दावा केला जातोय. मला नाही वाटत. तुम्ही आशावादी नाही आहात फार नाही, मी आशावादी आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्या मराठी माणसांची एकी होणं जे कधीही शक्य नसतं तेच दोन कारण भाऊ आलेत की एकत्र. बघूया. मी त्याच्यावर, कारण दोघेही माझे शाळेमधले मित्र आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त कडू वक्तव्य मी काही करणार नाही. पण कडू बोलावं लागेल ना. ती गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर नाही मोडून खाल्ली असं. यशवंत किल्लेदार आपल्या बरोबर आहे. पहिले तर आपलं अभिनंदन. चला, निष्ठावंताला योग्य न्याय दिला जातो. उमेदवारी